मध्ये कोण जात आहे हे आता बघायचंय. मयूर पन्हाळकर त्याच्यासाठी जे निलेश दादा कोळसकर साहेब यांनी जे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं ते आमच्याकडे जमा आहे. सो लक्षात घ्या. आणि इम्पॉर्टंट मॅच लहू जाधव सर या मॅच साठी आपल्या सोबत जोडले जातील. कुठे जाऊ नका, घेऊयात आपण सन्मान. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं संस्थापक, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज ची ट्रॉफी आपल्या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आले ते नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर पाटण आणि कराड विधानसभा संपर्क प्रमुख आणि YouTube लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आल्या ते सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांची कचरे मॅडम यांचा सन्मान. आणि सूर्यकांची कचरे साहेब आपण देखील या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावे आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. आपलं प्रेम, आपली आपुलकीची थाप ही नेहमी आमच्या पाठीशी सदैव राहो हीच प्रार्थना यावेळी केली जाते. आणि तुमचं प्रेम सातत्याने बॉस आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पाठीशी नेहमी राहो. थँक्यू सो मच. आणि घेऊयात मॅचचा आनंद. धन्यवाद किरण पांडुरंग बसकर सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा उपांत्य लढत क्रमांक 2 सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक 1 मयूर पन्हाळकर. पहिला चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, डेड चेंडूचा इशारा केला जातोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल या स्पर्धेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. अगदी हे प्रेक्षक दर्दी आहेत म्हणून तर एवढी गर्दी आहे या मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीचं हे मैदान आणि या प्रत्येक प्रेक्षक राजाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मयूर पन्हाळकर यांचा हाफ ट्रॅकर चेंडू राजू संभाजी कंक यांच्या बॅट मधून कराड तालुक्याचा ब्रँड दाखवणारा मान्सून ब्लास्ट ह्यूज षटकार. काय फटका सजवला राजू संभाजी कंक मिस्टर KTPL. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. क्रिकेटचा पुस्तकी फटका, अविस्मरणीय फटका राजू संभाजी कंक यांच्या बॅट मधून मान्सून ब्लास्टचा षटकार. शेवटच्या डावामध्ये जिथून त्यांनी धावा सोडल्या होत्या म्हणजेच काय तर काय फटकेबाजी केली या तिच्या सामन्यामध्ये. 6 षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू सलगचा तिसरा 3 इन रो राजू संभाजी कंक यांच्या बॅट मधून कराड तालुक्याचा ब्रँड दाखवणारा पश्चिम महाराष्ट्राचा मान्सून ब्लास्ट षटकार. तीन चेंडूवर 3 षटकार आलेत. हा पहा प्रेक्षक वर्ग हे दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी केली आहे. सलगचे 3 आलेत. राजू संभाजी कंक. मयूर पन्हाळकर यांचा हाफ ट्रॅकर सलगचा चौथा 4 इन रो आलेत. सलगचे 4 मोठे धमाके. मान्सून ब्लास्टचा 4था षटकार. आलेत. 6 चेंडूवर 6 षटकारांचा विक्रम आता खुणावत असेल. समोर आहेत मयूर गोरख पन्हाळकर. स्वराज्य 32 कोहिनूर हिरा. अक्षय शेठ महात्रे यांच्या माध्यमातून 6 चेंडूवर 6 500 रुपये.
पाचवा मारण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. अगदी या चेंडूवर 1 धाव प्राप्त होईल. 4 चेंडूवर 4 षटकार आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये काहूर माजलं होतं की 6 चेंडूवर 6 येईल का, परंतु 5व्या चेंडूवर अगदी 1 धाव आली. टीमची धावसंख्या 25 धावा. कुसूरगावचा खेळाडू आज मात्र नवी मुंबईच्या या क्रिकेटच्या पटलावर तळपत असताना सुजित शेवाळे पहिला चेंडू हवेत खेळलाय. फ्लिक ऑन द रिक्स आपल्या मनगटाच्या साह्याने बॉटम एंडचा सुरेख वापर सुजित शेवाळे यांच्या धाव फलकावर पहिल्या षटकात आक्रमण केलंय मयूर पन्हाळकर यांच्यावर, परंतु दुसऱ्या डावात अगदी मयूर पन्हाळकर यांच्यावर लक्ष असेल. राजू कंक, अमर गायकवाड यांचा पहिला चेंडू हा फॉली होता. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअर लेगला डीपला ताईना झेल सोडलाय आणि आता मात्र झेल सोडल्यानंतर प्रत्येकाने डोक्याला हात लावलाय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चालू आहे. हा फॉली होता. शॉर्ट आर्म जॅकचा फटका, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. अगदी चेंडू पाण्यामध्ये अडलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. रोहित 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. आज ज्या खेळाडूने मात्र ही संपूर्ण स्पर्धा गाजवली, आजचा दिवस गाजवलाय, एका बाजूला मयूर गोरख पन्हाळकर आणि दुसऱ्या बाजूला राजू संभाजी कंक, या दोन्ही खेळाडूंनी आजचा दिवस गाजवलाय. राजू कंक 7 चेंडूमध्ये 30 धावा. टीमची धावसंख्या 36. आणि या लाईव्ह जर पाहिलं तर ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून 700 प्रेक्षक घर बसले आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. सुजित शहाजी शेवाळे यांच्या बॅट मधून चेंडू समोरच्या दिशेने बेचाळीस धावा धावफलकावर. अमर गायकवाड फुपिरे गावचे खेळाडू आहेत. अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. अमर गायकवाड यांना पुनरागमन करावं लागेल, कारण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 1.4 चेंडूंच्या अखेर 43 धावा धावफलकावर. अविश्वसनीय फलंदाजी केली आहे. जणू काही परी 11 कराड संघाचे खेळाडूंनी मनसुबा स्पष्ट आहे की आक्रमण करायचं आहे आणि आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो. अमर गायकवाड खोदून काढण्याचा प्रयत्न, बुंदात टाकलेला चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना सन्मान मिळतो, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. हा पहा, अगदी लेग कटर प्रकारचा चेंडू बुंदात टाकला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 टू गो. 43 धावा धाव फलकावर. परी 11 कराड प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहताय उपांत्य लढत पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2024. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेत. गोलंदाज अमर गायकवाड, चेंडू खाली पकडला जाईल. झेल, स्वतःच्या गोलंदाजीवर एक विलक्षण झेल पकडलाय. पहिला धक्का.
अमर गायकवाड फुपेरे गावचे खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र आपल्या संघाला पहिला यश प्राप्त करून दिलाय. स्वतःच्या गोलंदाजीवर काय झेल पकडला गेला पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मागे धावत जात असताना हा झेल पकडलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक झेलने आपल्या मनावर अगदी वेगळं राज्य निर्माण केलंय. 1983 विश्वचषकातील कपिल देव सरांचा झेल असू द्या अथवा T20 विश्वचषकातील सूर्यकुमार यादव यांचा झेल असू द्या, हा प्रत्येक झेलने वेग निर्माण केल्या प्रेक्षकांच्या मनावर. राजू पवार षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. नवीन फलंदाज स्वप्नील देवंगळे भुरभुशी गावचे खेळाडू आहेत. 43 धावा धाव फलकावर. येस अगदी येस कालच्या दिवसापासून जर पाहिलं तर नितीन पवार सर पाटण तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी गुणलेखन केलंय, थँक्यू सो मच सर. काय योगदान राहिलं त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. राजू पवार यांनी बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डीपवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. राजू कंक यांना स्ट्राईक हवी आहे परंतु क्षेत्ररक्षक सुरेख राहिलाय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना संदीप वेगाने चेंडूवर आलेत. एक धाव जोडली जाईल. 44 धावा धाव फलकावर. संभावित स्कोर जर पाहिला तर 75 दाखवतोय. परी 11 कराड सुरेश शेवाळे साहेब, नितीन शेवाळे साहेब भैया अगदी संघ मालक आहेत आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य 32 शंकरदादा मोहिते साहेब, राम यमगर साहेब संघ मालकांचा देखील लक्ष असेल. 2 तालुक्यांमधील ही लढत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्टम पुलचा फटका. कडक कडकडीत स्वप्नील यांच्या फलकावर झळकावलं गेलंय. 50 धावा. आखो टप्प्याचा चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेत मारलाय परंतु पंचांकडे नजर असेल. यास अगदी पंच तपासतील, शहानिशा करतील. खेळाडूने विनंती असेल प्लीज पंचांशी कोणत्याही प्रकारचा संवाद करू नये. पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल परंतु हा चेंडूची पडताळणी केली जाईल. यस पंच. हे सगळी शहानिशा केली जाते पंचांच्या माध्यमातून परंतु या चेंडूवर राजू पवार यांच्या या चेंडूवर किती धावा येतील हे पाहायचंय. सांघिक अर्धशतक झळकावले गेले. परी 11 कराड. येस पंच. संतोषजी करपे साहेब यांच्याकडून देखील राजू कंक याच्यासाठी पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम षटकार. स्वप्नील भुरभुशी गावचे खेळाडू आहेत. काय फटका सजवला. 2 चेंडू मध्ये 12 धावांची विस्फोटक खेळी. राजू पवार पुन्हा एकदा सज्ज होतील. राजू पवार यांचा हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. डीपला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतील. या चेंडूवर स्वतः विजय आलेत कर्णधार आहेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. राजू कंक कुसूरगाव, स्वप्नील भुरभुशी गाव. अगदी या गावचं क्रिकेट गाजवल्यानंतर आता मात्र कराडसाठी तालुक्याचं क्रिकेट. 57 ला 1. 1 टू गो. राजू पवार रांजणवाडी गावचा खेळाडू समोर. राजू कंक चेंडू सोडून दिलाय. अगदी खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये परंतु पंच कळवतायत अवांतर चेंडू असेल. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 58 धावा. परी 11 कराड संघाची जमेची बाब. त्यांचे फलंदाज अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आज फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर राजू कंक यांनी हाफ चेंडूवर केलाय. प्रार चेंडू अगदी सीमारेषा पार. आमच्या गौतमजी गिरवले साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. उपाध्यक्ष आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो.
संख्या झाली 64-64 आणि अंपायर्सला जरूर विनंती असेल आपण डिसिजन जरूर कळवत जा. येस, थँक्यू. 64 धावा धावफलकावर 3 षटकांची होते. सांगता टीम परी 11 कराड भैया साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि हे पहा दर्दी प्रेक्षक, या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत ओम साई MTC या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या प्रेक्षक राजाला दाखवलं जात आहे. आणि या प्रेक्षकांनी मात्र पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला जो उदंड प्रतिसाद दिलाय त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीचं हे मैदान. राजू कंग 10 चेंडूमध्ये केल्या 37 धावा. स्वप्नील यांनी 3 चेंडूमध्ये केल्या 13. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सुशांत पाटील. तडवळे गावचे खेळाडू आहेत आणि लाल्या या टोपण नावाने प्रचलित आहेत. 64 झाल्यात. संभावित स्कोर 85 दाखवतोय. कितपत मजल मारेल परी 11 कराड. लाल्याचा पहिला चेंडू स्वप्नील यांनी हुकचा फटका खेळलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातोय. वॉड कॅच रोहित यांनी पकडलाय. विलक्षण झेल, एक जबरदस्त झेल पकडला गेलाय. दुसरा धक्का टीम परी 11 कराड. स्वप्नील बाद. सेल्फी, ही सेल्फी त्याचे बरेचसे फॅन फॉलो प्रेक्षकांनी या स्पर्धेला जल्लोष केलाय. अगदी प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय. आता राजू कंग साठी इकडून एक तर तिकडून पण एक. आता पाठवू नका, बरोबरी झाले. तिकडून एक आला, इकडून एक आला. आता कोणी पाठवू नका, बरोबर फिट्टूस. आता मॅच कडे जाऊयात. हिटमॅन ऑफ कराड तालुका रोहित पाटील बुरबुशी गावचा खेळाडू आहेत. अगदी त्यांच्या घरामध्ये जर पाहिलं तर 400 पेक्षा जास्त करंडक आहेत. आणि आज मात्र आपल्या तालुक्यासाठी पहिला चेंडू रोहित पाटील यांसाठी अकूट टप्प्याचा आणि त्यावर केलाय प्रहार. रोहित पाटील ब्रँडेड बुरबुशी गावचा ब्रँड दाखवणारा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 70 धावा. 70 ला 2. 4 चेंडूंचा खेळ शेष असेल. पहा रिप्ले तुमच्या समोर. रोहित पाटील हिटमॅन ऑफ कराड तालुका. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. या चेंडूवर अगदी यस पंच सुबोध सर सांगतायत अवघी 1 धाव असेल. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. राजू कंग 10 चेंडूमध्ये 37 धावा. रोहित पाटील 2 चेंडूमध्ये 7 धावा. टीमची धावसंख्या 71 ला 2. 3 चेंडू शेष असतील पहिल्या डावातील. अगदी या 3 चेंडूवर कितपत मजल मारेल परी 11 कराड. समोर जर पाहिलं तर स्वराज्य 32 शेळा. त्या संघात देखील मातब्बर फलंदाज आहेत. मयूर पन्हाळकर यांच्यावर नजर असेल, परंतु जास्तीची धावसंख्या धावफलकावर लावण्याचा मनसुबा असेल. अगदी पावसाने जरूर विश्रांती घेतली, परंतु आजच्या दिवसभरामध्ये धावांचा पाऊस पडलाय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. रोहित पाटील पदललितचा वापर करत असताना ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी मध्ये अगदी आपल्या मनगटातील जोर दाखवत असताना चेंडू सोडून दिलाय. अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय सुशांत पाटील यांच्यावर. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 78 ला 2. काय प्रेक्षक राजा उपस्थित राहिला या स्पर्धेला. अगदी भरभरून प्रतिसाद दिलाय. रोहित पाटील हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुलचा फटका. डीपला क्षेत्ररक्षक आहे. विजय चेंडूवर मागे धावत असताना एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीसाठी पलटल्यात.
एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. दोनचा प्रयत्न, तिहेरीचा प्रयत्न होईल का? अगदी फेकी त्याच दरम्यान चांगली झाली आहे. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 80 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या डावातील परी 11 कराड. उपांत्य फेरी लढत क्रमांक 2 आपण पाहताय. 80 धावा धावफलकावर. 85-86 धावांचा अगदी उच्चांक राहिलाय आज टीम परी 11 कराड. त्यांचा तोडतील का स्वतःचाच रेकॉर्ड? बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खेळायचा होता, बॅटची वरची कडा लागली आहे. यस, अगदी पंचांचा इशारा, नो चेंडू आलाय, म्हणजेच काय तर नो +1. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जाईल 82. फ्रेडचा चेंडू सुवर्ण संधी असेल. अगदी दुपारच्या सत्रामध्ये परी 11चा 86 धावांचा स्वतःचा उच्चांक मोडतील का? शेवटचा चेंडू, फ्रेडचा चेंडू, रोहित पाटील. रोहित पाटील बदलेल त्याचा वापर. टॅपचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण केली जाईल. राजू कंग दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि 2 धावेने पहिल्या डावाची होते सांगता. प्रथमतः फलंदाजी करत असताना परी 11 कराड पहिल्या डावाखेर 4 षटकांच्या खेळामध्ये 84 धावा आणि 85 धावांचं लक्ष असेल टीम स्वराज्य 32. मयूर पन्हाळकर टीम 85 रन्स टू विन. टीम स्वराज्य 32. अगदी. आणि मित्रांनो, पुढच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कराड टेनिस क्रिकेटची आणखीन एक मोठी स्पर्धा येते, जी KTRBPL म्हणजे कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 ही सर्वात मोठी स्पर्धा येते. अर्थातच भूमिपुत्र या मैदानावरती शेवटच्या आठवड्यामध्ये शनिवार रविवारी स्पर्धा असेल. आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर जे कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक आणि त्याचबरोबर संपर्क प्रमुख कराड दक्षिण आणि पाटण विधानसभेचे आहेत. नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या माध्यमातून तू पुरस्कृत करण्यात आले. ती स्पर्धा म्हणजे संपूर्ण स्पर्धा KTRBPL 2.0 ही पुरस्कृत केले सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांनी. अर्थातच KTRBPL 2.0 आणि त्याचं ऑक्शन येत्या 10 तारखेला शनिवारी स्पर्धा शेवटच्या आठवड्यामध्ये असेल. भूमिपुत्र येते. थँक्यू सो मच. आणखीन एक मोठी स्पर्धा KTRBPL 2.0 आणि पुढच्या आठवड्यामध्ये याच मैदानामध्ये असेल पाटण तालुका प्रीमियर लीग आणि त्यानंतरच्या आठवड्यामध्ये असेल अर्थातच बॉस चषक शिवाजी जाधव बॉस चॅम्पियन ट्रॉफी जी असेल तिसऱ्या आठवड्यामध्ये. त्यामध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रामधल्या स्पर्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या टीम खेळतील. तर अशा स्पर्धा इथून पुढे चालू राहतील मान्सून ब्लास्ट मध्ये, मान्सून हंगामामध्ये. थँक्यू सो मच. आणि सेकंड इनिंग मध्ये ऐकूयात डीडी यांचा आवाज आणि त्यांच्या माध्यमातून मॅचची कहाणी डीडीच्या वाणीमधून. थँक्यू सो मच. पाहिलं तर या पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 183 षटकार आणि 12 चौकार आतापर्यंत लागलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आयोजन नियोजनासाठी. या ठिकाणी 10 टीम खेळल्या, लढल्या आणि आता सेमीफायनल क्रमांक 1 जिंकून 32 शिराळा असोसिएशनने फायनलचं तिकीट बुक केलंय कालच्या दिवसात. आता मात्र कोणता संघ त्यांच्याशी 2 हात करताना पाहायला मिळेल. एका बाजूला आहे परी 11 कराड तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन. 2 संघामध्ये दोन्हीही मातब्बर संघ आहेत. आता पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर राजू कंक आणि रोहित पाटील यांची दमदार खेळी पाहिली. मात्र आता दुसरा हाफ अजून बेटर होईल, कारण मयूर पन्हाळकर, अमर गायकवाड यांची बहरदार खेळी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र परी 11 कडे देखील तोडीस तोड असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 85 धावांचं आव्हान असेल. जोपर्यंत मयूर पन्हाळकर नावाचं वादळ मैदानात आहे तोपर्यंत स्वराज्य 11 या संघाच्या आशा पल्लवित आहेत. तोडीस तोडाचा सामना पाहायला मिळणार आहे.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सुजित शेवाळे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मयूर पन्हाळकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी बंडाना यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विकासजी मोहिते बंडाना यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला मयूर पन्हाळकरच्या 100 रुपयाचा 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि जसे षटकार येतील तसे इथे थप्पी लावली जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू घेऊन सेमीफायनल क्रमांक 2 कोण ठरेल या मान्सून ब्लास्टचा दुसरा संघ. पहिला चेंडू सूर्यकाशी गोलंदाजी अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. गोलंदाज सुजित शेवाळे शेवाळवाडी गावचा सुपुत्र आहे आणि फलंदाजी मार्कवर पाहिलं तर कुसाईवाडी गावचा मयूर गोरख पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. 32 शिराचा कोहिनूर. मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन कुठेतरी कमी. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. धरणीला होतोय चेंडू दान आणि यस पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. यस पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. एकच धाव. सुरेख असं क्षेत्ररक्षण कुठेतरी जीवदान मिळालंय. अजित सुतार आणि गणेश शिंदे यांच्याकडून जर मयूर पन्हाळकरने मॅच विन केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अजित सुतार आणि गणेश शिंदे यांच्याकडून. या सर पाहिलं तर हे दोन्ही खेळाडू अनेक वेळेस मयूर पन्हाळकर याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अजित सुतार आणि गणेश शिंदे. सुजित शेवाळे यांचा पुढचा चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक त्या चेंडूचा कॉल आहे. काय घडतंय. संतोष चेंडूच्या खाली येतोय. चेंडू पुन्हा एकदा धरणीला होतोय दान आणि जीवदान मिळत आहे अमर गायकवाडला. दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत पाहिलं तर एक एक जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचे कितपत संधीचं सोनं करतायत पाहावं लागेल. आणि आज जर पाहिलं तर आमचे साथी समालोचक ज्यांचं आकडेमोडीवर एकदम महत्वाचं असं प्रभुत्व आहे असे निलेशजी मर्डेकर सर यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील आमच्या कॉम्बॉक्स मधून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये हास्यमय प्रकार पहा. ऍक्टिव्ह घेऊन तिघे जण जात आहेत. आरामात जरा काळजी घ्या. आरामात कारण की दुखापत होणार नाही याची काळजी घे भाऊ. आज काही बोलत नाहीये. गटारी आहे. आरामात दादा. आणि तिसरा गपचूप निघून गेला. तो तिसरा होता गपचूप निघून गेलाय तो. थँक्यू. त्याला मदत करा दादाला. दादा आरामात जा. गाडी चालू करू नको दादा. आज मैत्री ग्रुप आहे आणि ही मैत्री असते. दुसरा मित्र अजूनही त्याच्यासोबत आहे. जोपर्यंत माझ्या मित्राची गाडी बाहेर निघणार नाही तोपर्यंत त्याच्यासोबत तो मागे चालल्याने बरंच काही शिकायला. पण तिसरा त्याला सोडून निघून गेलाय. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. मॅचला लगेच चालू करूयात. मॅच मध्ये सध्या जाऊयात आपण आणि मॅचचा आनंद घेऊयात. थँक्यू सो मच. पंचांचा इशारा येतोय. डेड बॉलचा इशारा येतोय. आतापर्यंत पाहिले तर सुरेख अशी गोलंदाजी सुजित शेवाळे याच्याकडून पाहायला मिळत होती. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंतच धाव संख्या आहे. मैत्री कशी असावी. कृष्ण आणि सुदामा सारखी मैत्री असावी. ज्या ज्या वेळेस मित्र अडचणीत असेल त्या त्या वेळेस धावून जाणारा तो आहे खरा मित्र. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण आता सध्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिलं. सूर्यकाशी गोलंदाजी अचूक लाईन आणि लेन परफ्यूम डिलिव्हरी. मयूर पन्हाळकरला जकडून ठेवलाय आकडून ठेवलंय.
वा, इकडून सुजित सांगतोय कराडकरांचा आवाज अजून पाहिजे त्याला, कारण की सुजित सांगतोय अजून ओरडा, आम्हाला जोश येतो. ही मॅच आहे, पण मयूर पन्नागच्या बॅट मधून जर एखादा धमाका आला तर आवाज दुसऱ्या साइडून देखील चालू होऊ शकतो, कारण की त्याला जो चेंडू लागलाय, तुम्हाला देणाऱ्या जखमाच तुम्हाला पंख देतात आणि त्याच जखमा तुम्हाला पुढे घेऊन जातात. या मॅच मध्ये एक वेगळी आग लागली आहे सुजित आणि मयूर. आहे दडपण, प्रेशर आहे, धगधग आहे, धाकधूक आहे, टेन्शन आहे, पण आपल्या जखमा आपल्यालाच ठेवाव्या लागतील, कारण की प्रत्येक घरामध्ये आपल्या जखमा सांगून चालत नाही. प्रत्येक घरामध्ये औषधाचा डबा नसतो, मिठाचा डबा नक्की असतो. व्हॉट अ मॅच यार. हे पहा किरण सर, पहा काय तो तुम्ही बोलला आणि दुसऱ्या डगआउट मधून देखील जोश जोश आणि जल्लोष. ढोल ताशे नगाडे नाहीयेत यार, ते पण वाजले असते. हा जोश आहे, जल्लोष आहे, आनंद आहे, काय मजा आहे यार. डीजे अद्वैत ऐकूयात. पहा मयूर वाकला, झुकला, गिरकी घेतली, बिंगरीगत फिरला आणि चेंडूला दिला भिरकावून सीमारेषे पार. पुन्हा एकदा ब्लास्ट येईल का? मात्र सुजितने देखील त्याला सांगितलं, एक तेरी तो दुसरी मेरी. सुरेख असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 18 चेंडू 76 76 नाव विन 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहे, अजून 3 ओव्हर बाकी आहे. मयूर अखेला काफी आहे, हे देखील विसरून चालणार नाही. मॅच कधीही बदलू शकते, जर इकडून वार होऊ शकतात तर इकडून पलट वार देखील होऊ शकतात. अप्रतिम मॅच बनत चालली आणि थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, थोडासा स्पीडअप घ्या. यस 32 शिरा असोसिएशन आपण देखील रेडी राहायचंय. 18 चेंडू आणि 76 धावांची गरज जिंकण्यासाठी. जोपर्यंत मयूर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत मॅच अभी बाकी आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट आणि या पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनचे सन्माननीय संस्थापक बबलूदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या मान्सून ब्लास्ट 2024 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच 32 शिरा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत बबलूदादा पाटील. आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. 18 चेंडू 76 धावांची गरज. हा पहा मयूरच्या बॅट मधून कणकणी दणदणीत षटकार. बोला था बैट के सामने नहीं डालने का, तो भी डाला. अंजाम यही होगा भाई. ये तो जाकी है, पिक्चर अभी बहुत बाकी है. आता फक्त ट्रेलर है, आता पिक्चर चालू है. मैत्रिणी शुभेच्छा आणि जाऊया मॅच कडे. यस ज्या प्रकारे राजू कंक फलंदाजी करत होता त्याच प्रकारे काहीशी मयूर पन्हाळकर देखील सेकंड इनिंग मध्ये करताना पाहायला मिळतोय. मिस्टर टायमिंग स्ट्रोक तर जरूर झालाय. खेळाडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खाली मात्र चेंडू येतोय. धन्नीला दान. ही कॅच सोडली की मॅच सोडली म्हणावी लागेल या खेळाडूने. मॅच कॅच थोडी अवघड होती, पण याच अवघड गोष्टी सोप्या कराव्या लागेल. मयूर आहे तर दिल आहे, मयूर आहे तर जान आहे, मयूर आहे तर मॅच आहे, मयूर आहे तर दिवाळी आहे आणि मयूर आहे तर या मॅच मध्ये आनंद आहे. आणि जो आनंद प्रत्येक जण घेतोय. 17 धावा, विकेट नाही आली आहे. जब तक रोकेगा तब तक ठोकेगा. किती ठोकतोय? रोकोगे नहीं तब तक ठोकेगा जरूर मयूर पन्हाळकर. बस नाम ही काफी है. 25 धावां, 25च्या सरासरीने अजून देखील धावगती बनवायची आहे.
आमच्या इंडियन आर्मी शंकर दादा निकम, वेलकम शंकर दादा, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, सुस्वागतम. वॉट अ बॉल यार, वॉट अ बॉल. अप्रतिम कमबॅक झाला, इकडून वार तिकडून पलटवार. डीडी नक्की सर, पहा काय जल्लोष होताना पाहायला मिळतोय. परी 11च्या डगआउट मधून जसं मयूरच्या बॅट मधून षटकार येईल या साईडचा आनंद त्या साईडला जाईल आणि नक्कीच आता कुठेतरी मयूरला मोठे ब्लास्ट करावे लागतील. मात्र आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय. काय ती गोलंदाजी पाहायला मिळते सौरभच्या बॉलिंग. काय सुरेख अशी गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळते सर. आणि आतातून वेळ गेल्यानंतर ही मॅच अवघड होईल, कारण की वादळापूर्वीची शांतता वेगळी आहे. तो धापा टाकतोय, दमून चालणार नाहीये, दम समोरच्याला द्यावा लागेल. नक्की सर दमलाय, मात्र गोलंदाजी का अचूक टप्प्यावर आणि काय घडतंय. पुन्हा एकदा चुकी, क्रिकेट मधील आत्महत्या नक्कीच झाली असती, मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये स्वराज्य 32 शिराची आन बान शान मयूर पन्हाळकर. कुठेतरी मयूरला देखील वाटलं होतं, स्क्रीनवर पाहू शकता रनआउट झाला की काय. आणि याच ग्राउंडवर मयूर पन्हाळकरची बॅट कुठेतरी तुटली होती आणि एक शेर तो दुसरा 1.25 शेर अमर गायकवाडच्या बॅट मधून येतोय. हवाई फायर, षटकार मिथिल दवसा या डीजे. मास्टर काय सुरेख असं डान्स नृत्य आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावर. वेलकम, सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलाय. ते आमचे लोकशक्ती फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष आणि सकल मराठा समाज नवी मुंबईचे विद्यमान संघटक सन्माननीय आदरणीय विनोद दादा लक्ष्मण पोकरकर साहेब. मी विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचा प्राइज आणि पहिल्या क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले विनोद दादा लक्ष्मण दादा पोकरकर साहेब. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. ठोको डीजे. गरज एंट्री मारली आहे. ही मॅच आता कुठल्या दिशेने बनेल, कारण की 11 चेंडू 55 हव्यात आणि अशा वेळी पावसाचं आगमन आणि प्रेक्षकांमध्ये थोडीशी धावपळ. 11-55. 11 चेंडू आणि 55 धावा पाहिजेत. मयूर पन्हाळकडे ती क्षमता आहे, मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे कुठेतरी आता बॉल स्किट होणार आणि मॅच बघायला खरी रंगत येणार. येस, जरा व्यासपीठावर जे खेळाडू किंवा प्रेक्षक मायबापाला थोडस जागा द्या. आणि पहा 750 वरून 1000 वर लाईव्ह. वा वा, ओमसा एमटीसी एकदा जोरदार टाळ्या. 1000 प्लस लाईव्ह सध्या आपल्याला जोडलेत. 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक. ही खऱ्या अर्थानं पोच पावती आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. 11 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि पहा मैदानाचा पाऊस आहे किरण सर, तरी मैदानाच्या संपूर्ण बाजूने पब्लिक आणि पब्लिक पाहायला मिळते. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी कमी आहे. संतोष पळतोय, धावतोय चेंडूच्या मागे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी धावत पूर्ण, दुहेरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या तर मयूर पन्हाळकर याने.
कुठेतरी कर्णधार क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल करताना पाहायला मिळतोय. परी 11चा कर्णधार संग्राम कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार करताना पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस, सकाळपासून जो पाऊस थांबला होता त्याने मात्र आता हजेरी लावली आहे आणि नक्कीच त्या पावसाचं प्रेशर कुठेतरी स्वराज्य 32 शिराळ्याच्या फलंदाजांवर पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मैदान सुकं होतं आणि टॉसच्या वेळेस नक्कीच सर सुजित शेवळे, संग्राम शेवळे बोलले होते की आमची बॅटिंग होतोपर्यंत पाऊस येणार नाही आणि तसंच काहीतरी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तिघे चेंडू पहा, घसरगुंडी सुजित शेवळे स्लायडिंगचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. चेहऱ्यावर स्माईल पहा. 8 चेंडू आणि 51 धावेची गरज अजून देखील विजयासाठी. पंचांचा इशारा तो इट्स नो बॉल. या नो बॉल आहे आणि षटकार आहे म्हणजे नो प्लस GST. तब्बल आत्ताच्या धावा 7 आहेत. येणारा चेंडू फ्री हिटचा आहे म्हणजे लायसन भेटलंय. येस, अप्रतिम मॅच. 8 चेंडू 44 धावा आता मात्र विजयासाठी हव्यात. 8-44. व्हॉट अ मॅच यार, मॅच बनवली यार ही. अप्रतिम मॅच. पण 8-44 म्हणजे पुढे काय घडतंय त्याच्यावरती सर्व चर्चा असेल. आणखीन एक येतोय, मॅच सोडली नाहीये, शेवटपर्यंत मॅच सोडत नाहीये. वोड स्ट्रोक अप्रतिम आणि हॅट्रिक षटकार झाले. 2 तर आलेत, अजून एक जर आला तर सन्माननीय विनोददादा लक्ष्मण बोकरकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅटिंग करणारा फलंदाज अर्थातच अमरला आता हॅट्रिक षटकार येतोय का, 1000 रुपये त्याच्या अकाउंट मध्ये जात आहेत का, 7 चेंडू 38 बनतायत का, हे प्रश्न आणि त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह. ओहो, यावेळी देखील आपण पहिला प्रतिम चेंडू निघून जातोय या मातीचा सुगंध देऊन आणि तदनंतर 6 चेंडू आणि 38 धावेची गरज. धनाजी साळुंखेने सबस्क्राईब केलं, त्यांना देखील तुम्ही पाहता लाईव्हला. ओमसा MTC ची ही खासियत आहे, तुम्ही कमेंट करा किंवा सबस्क्राईब करा, तुम्हाला आम्ही लाईव्हला दाखवू म्हणजे संपूर्ण प्रेक्षकांमध्ये तुमचं नाव जरूर जाईल. आणि कमेंट्स आता थांबलेत, तुम्ही कमेंट्स देखील पाठवत राहा. ज्या कमेंट्स आहेत त्या आम्ही लाईव्हला जरूर वाचून दाखवू. 6 चेंडू 38 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. सध्या कमेंट आल्या संदीप पाटील यांच्याकडून, मैत्री म्हणजे स्पष्ट बोलणारा मित्र हवा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, बरोबर ना किरण मस्कर साहेब, तुमच्यासारखा मित्र हवा. थँक्यू सो मच संदीप पाटील. त्यांच्या माध्यमातून या कमेंट सध्या आल्यात. मॅच कडे आपण जातोय. योगायोग असा आहे की लाईव्ह चालू असतानाच किरण सरांची कॉमेंट्री त्यांना ऐकायला भेटली आणि हा त्यांच्यासाठी खूप चांगला क्षण असेल ते मानतायत. थँक्यू सो मच दादा, असंच प्रेम नेहमी राहू दे. 6 चेंडू 38 ची गरज असताना एक धाव, एक चिकी धाव घेतली आणि येणारे 5 चेंडू 37. 5 चेंडू आणि 37 धावांची गरज. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक लाईन आणि लेन टप्पा पाहायला मिळालाय. आता मात्र 4 चेंडू आणि 37 धावांची गरज. करावं लागेल डीडी, कारण की बघ पाऊस पडतोय, छत्र्या खोलल्या, छत्र्या खोलल्यामुळे आपण सुरक्षित राहिलोय. म्हणजे छत्रीमुळे पाऊस थांबत नाही, छत्रीमुळे फक्त आपण भिजायचं थांबतो. या मॅच मध्ये जेवढा वेळ बॅटिंग साठी घेतला त्याच्यामध्ये चेंडू निघून गेले आणि मयूर वन साइड एकटा काय करणार, कारण की तो देखील दमला, तो देखील थकला. तिथून दुसऱ्या साइडून आक्रमण होणं गरजेचं आणि या सर्व गोष्टी सेमीफायनल मध्ये कुठेतरी या स्वराज्य 32 या टीमला बॅकएंडला घेऊन जाते. नयन सबकार, थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईब. 3 चेंडू 36 धावेची गरज आहे. नयन सबकार, थँक्यू सो मच. जेवढे तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढी नावं आम्ही घेतो. सबस्क्राईब वाढवा तुमचे. यावेळी देखील चांगला चेंडू हँडल केलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल तेवढे आम्ही तुमची नावं घेऊन, कारण की इथे प्रेक्षक खूप आहेत, तुमची नावं बनवण्याचा वेगळा चान्स आहे. 2:36 डॉट बॉल. मयूर थोडा शांत आहे, कारण की माहिती आहे आता जास्त ताकद वाया घालवून काय हरकत नाहीये, की वन साइड मॅन आणि वन साइड हिरो हा थोडा दमला यार मयूर. चलो वेल. आणि फायनल मध्ये जाणारी परी 11 करा